तर त्याने झालं काय की बाबा लोक आले असतात ते ऐका हो भविष्य बघायचे, कुणाची हस्तरेखा, कुणाचे शेतीविषयी प्रश्न, कुणाचे लग्न, मग त्या मंदाबाई बसल्या होत्या आपल्या रिकाम्या. आता कसं असते काही काही बाया त्यांना एवढं काही म्हणजे हे आहे म्हणजे की असं म्हणजे म्हणजे काही काही बायांना कामाशिवाय होत नाही, काही काही बाया त्या रिकाम्या असतात आपल्या घरी. आता सर त्या ठिकाणी इथं सर आहेत आता नोकरीवर आहेत ते, त्यांच्या घरचे त्यांच्या ज्या म्हणजे स्त्रिया आहेत, महिला आहेत त्यांच्या घरच्या, तर त्या आता रिकाम्या आहेत, ते कशाला कापूस येतात ते. मग आता जवळजवळ असलेल्या स्त्रिया त्या आता एका झाडाखाली बसल्यात, मग काय इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी, मायाबाई काय करावं तर ते काल मला मारत होते ना कहून म्हणते बाई म्हणते जरासं खारट ठरलं म्हणते, कांगावर धावले बाई म्हणते जेवलेच नाही. आमच्याही घरचे कधी तसेच करतात, गोष्टी कोणत्या त्याच्या सगळा झालं, सारवण झालं, पोरांना लई त्रास दिला, असं झालं तेवढ्यात आला भामटा, हे भविष्य पाहणार. मग मंदाबाई काय म्हणते चंदाबाईले, म्हणजे बाई त्या महाराजाला आवाज देऊ, महाराज आले तिथं, महाराज आले तिथं, महाराजानं म्हणलं महाराज महाराज इकडे या. महाराज तिथून येतात अटेन्शन मध्ये त्यांची बघा ना ते काय करतात, ते कसं काय बोलतात, ते त्यांची ऍक्टिंग बघा ते महाराजांची. जय भोले शंकर माई पाणी द्या बघू. आता ते पाणी देते मंदाबाई कोणाला, त्या महाराजाला. पाणी दिल्यानंतर काय, महाराज माझ्या बाळाला बरं नाही वाटत, जरा बघा बरं त्यांचं भविष्य काय नव्हतं, माझ्या दत्ताला बरं नाही वाटत. दत्ताचं भविष्य बघते. दत्ता भाऊ तुमची वृत्ती करा, असं बुधवार दिवस तुम्हाला वर्जिकवार आहे, बुधवाऱ्या दिवशी दाढी कटिंग करायची नाही, बुधवाऱ्या दिवशी नवा कपडा अंगामध्ये टाकू नको. भाग्य तुझं मोठं मात्र किस्मत तुझं खोटं आहे. बघा हातामध्ये कैची आहे, तशा प्रकारे कपड्याची कातरण कैची करते, तशा प्रकारे हातामध्ये कैची पैशाची कातरण करते. येतो पैसा निघून जातो, शिल्लक काही राहत नाही, कमाई तर काहीच नाही, पण खर्च जास्त वाढला. आईचं मोठं प्रेम मात्र बापाचं प्रेम नाही आहे. आई पूर्वाचे दत्ता हिरे जेवून घे म्हणते, बाप देते झोड पे जमते काय नाही का. असं बापाचं प्रेम तुझ्यावरती नाही. पायात आडी टाकून बसू नको, छातीवर हात ठेवून झोपू नको, स्वप्न तुला वाईट पडते, स्वप्नात बसवल्यासारखं करते. एकदा तू त्या सुसुई केली त्या स्वप्नात. चालताना जरा दुःखाच्या डाळपासून चालला तर उजव्या बाजून चालू नको, धोका समवणार आहे, मित्र तुझा शत्रू बनणार आहे, जवळचा मित्र. आलं का. सगळ्यात मोठं भविष्य तुझं जर मला सांगायचं असेल, हुशार आहे तू शिक्षणामध्ये, अभ्यासवाद मुलगा तू, काहीतरी 100% नोकरी करशील म्हणजे करशील, तुला नोकरी मिळणार. बघा मला एक मोठं भविष्य वाईट आहे, जरा सांगू का. राग नाही करशील. त्याच्या सतीला 3 बायका 6 पोरी आहेत. अशा पद्धतीने बघा लक्ष करा, अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलं इगर आसपिटीचं होम पेटवतो आम्ही. हे पुरी इकडे लक्ष द्या. दिगर आसपिटीचं होम पेटवतो आम्ही सुद्धा त्यांच्यावरती विश्वास केला, त्यामुळे पेटवत असेल दिगर आसपिटीचं होम. मग महाराजांनी ते सामुग्री मागितली, काय काड्या असतात आमच्या झाडाच्या काड्या वगैरे, अशा बारीक बारीक काड्या आणतात आपण 10-12 प्रकार. त्यांना सूप पाहिजे काय आणि सगळंच काही पाहिजे, त्यांना सामुग्री संपूर्ण आणून दिली. महाराजांनी सुरुवात केली होम पेटवायला, अष्टगंध बुका दिला. काय झालं, महाराजांनी सुरुवात केली होम पेटवायला. महाराजांनी काय केलं, तुमच्या लक्षात असेल, तुम्हाला माहित आहे, गावात जर समजा माळकरी लोक आहेत तर तुमच्या माळकरी लोक, त्या माळकरी लोकांना पाहून घ्या तुम्ही. हे बघा असा काळ्या कलरचा एक पिळा लावतात आणि एक अष्टगंध लावतात, एक काळ्या कलरचा आणून लावतात. अशाच प्रकारे महाराजाला आम्ही अष्टगंध बुका दिला. इकडे बघ बाई, महाराजांनी होम बांधला, होमच्या मध्यभागी तळाची काय ठेवला, एक कागद ठेवलं, आपलीचा परिवार सांगतो आहे. तर मित्रांनो, त्या महाराजांनी सुरुवात केली होम पेटवायला. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम स्वाहा भुवा भुव ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमेव बंधनात्. आता आहे बघा, एवढं मोठं 5 किलो 5 पाव किलो 5 पाव म्हणजे 1.25 पाव म्हणजे सव्वा म्हणजे काय म्हणतात ना 1.25 किलो तूप आणून दिलं. त्या महाराजांनी 1.25 किलो तूप जे होतं ना ते संपूर्ण तूप टाकून दिलं कशामध्ये, होम मध्ये. आणि त्यांनी काय केलं, होम मध्ये टाकल्यानंतर बाबा अजून तर पेटलं नाही, म्हणलं तूप पाहिजे का अजून.
नाही म्हणे आता काही आवश्यकता नाही, माझ्याकडे थोडं तूप आहे म्हणे, तिकडच्या त्या होम मधलं उरलेलं ते आहे म्हणे माझ्याकडे, आता पेटून जाईल. महाराजांना काय केलं, 1.25 किलो तूप ओतून दिलं त्या होम मध्ये, तरी पेटलं नाही. मामा म्हणे माझ्याकडे तूप आहे थोडं उरलेलं आहे त्या होम मधलं, ते टाकतो आणि म्हणे ते ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आता म्हणलं आता पेटेल, आता 100% पेटेल म्हटलं. बाबांनी त्यांच्या जवळचं तूप टाकलं. त्या बाबांना जवळचं तूप टाकलं, ते तूप नसून काय होतं हे तुम्हाला सांगतो. आणि ते टाकल्याबरोबर पेटलो, 1.25 किलो तूप आमचं गेलं. आलं का लक्षात? हे ते माबुडा वाजून राहिला. आम्हाला अचंब वाटते की झालं कसं, घडलं कसं, असं की नाही. म्हणून आम्ही भयभीत होतो, विसरून जातो, टाळ्या वाजवत नाही. मित्रांनो, आलं का लक्षामध्ये? हे पेटलं कसं हे माहित करून घ्यायचं. तर सरांना माहित आहे, विज्ञानचे सर आपल्या त्यांचं सरने माहित नाही, पण सरांना